मिरजेत साईनंदन कॉलनीमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी। येथील साईनंदन कॉलनीमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर आणि महापालिका समाज कल्याण समितीच्या माजी सभापती व स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता वनखंडे यांच्या पुढाकाराने दिनांक 29 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान विविध मंडळाचे भजन व कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडले। आज सकाळी 10 वाजता श्रीराम मंदिरात सौ वैशाली जोगळेकर यांचा भक्ती सुगंध हा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला। दुपारी 12 वाजता श्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री रामनवमी निमित्त आरतीचा कार्यक्रमही भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात स्वतः मोहन वनखंडे, सागर वनखंडे, सौ अनिता वनखंडे, माजी नगरसेवक गणेश माळी, संभाजी मेंढे, बसवेश्वर सातपुते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। श्री रामनवमी निमित्त आयोजित या कार्यक्रमात साईनंदन कॉलनीतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता। सुमारे 1000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। गेल्या वर्षीपासून वनखंडे दाम्पत्यांनी श्री रामनवमी निमित्त सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।